एक प्रेम असंही. एका छोट्याशा गावात डोंगरांच्या कुशीत वसलेलं शांत आणि सुंदर असं जग होतं. तिथे राहायचा अर्जुन. साधा, प्रामाणिक, थोडासा अबोल पण मनाने खूप मोठा. त्याचं आयुष्य खूप साधं होतं. घर, काम आणि काही स्वप्न जी त्याने कुणालाच सांगितली नव्हती. त्या गावातच एके दिवशी शहरातून आली सायली. तिच्या डोळ्यात उत्सुकता, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि बोलण्यात गोडवा होता. ती गावात एका प्रोजेक्टसाठी आली होती, पण तिला माहीत नव्हतं इथे तिचं आयुष्य बदलणार आहे. पहिल्यांदा अर्जुनने सायलीला पाहिलं तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहतच राहिला. तसं काही फिल्मी नव्हतं, पण त्याच्या मनात एक शांत लहर उठली, काहीतरी वेगळं. सायली मात्र खूप मोकळी होती. ती सगळ्यांशी हसून बोलायची. अर्जुन मात्र तिच्यापासून लांबच राहायचा. त्याला वाटायचं ती माझ्यासाठी नाही, मी तिच्या जगात बसत नाही. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एक दिवस सायली गावातल्या रस्त्यावर हरवली. फोनला नेटवर्क नव्हतं. तेव्हा तिला अर्जुन भेटला. ती थोडी घाबरलेली, पण तरीही हसत म्हणाली, "एक्सक्यूज मी, मदत कराल का?" अर्जुनने फक्त मान हलवली आणि तिला योग्य रस्ता दाखवला. त्या छोट्याशा क्षणात त्यांच्या आयुष्याची कथा सुरू झाली. हळूहळू सायलीला अर्जुनची सवय लागली. ती रोज काही ना काही कारणाने त्याच्याशी बोलायला लागली. अर्जुन मात्र अजूनही थोडा लाजाळूच होता, पण त्याच्या डोळ्यातलं प्रेम आता स्पष्ट दिसायला लागलं होतं. सायलीला त्याचं साधेपण आवडायला लागलं. शहरातले लोक बोलतात पण खरे नसतात आणि अर्जुन तो कमी बोलायचा पण खूप खरा होता. एक दिवस सायलीने विचारलं, "तू एवढा शांत का असतोस?" अर्जुन हसला आणि म्हणाला, "कारण मला भीती वाटते कुणाला गमावण्याची." सायली काही क्षण शांत झाली आणि तिला जाणवलं हा माणूस वेगळा आहे. दिवस जात होते आणि त्यांचं नातं हळूहळू घट्ट होत होतं. पण एक गोष्ट अर्जुनने कधीच सांगितली नाही. त्याला सायलीवर प्रेम आहे. त्याला वाटायचं ती शहरातली आहे, तिचं आयुष्य वेगळं आहे. मी तिच्या स्वप्नात बसत नाही. सायलीला मात्र त्याच्या डोळ्यात सगळं दिसत होतं. एक दिवस सायलीने थेट विचारलं, "अर्जुन, तुला माझ्याबद्दल काही वाटतं का?" अर्जुन थोडा थांबला. त्याच्या मनात खूप काही होतं, पण ओठावर फक्त एकच शब्द आला, "नाही." त्या एका शब्दाने सायलीच्या डोळ्यात पाणी आणलं. ती हसली, पण तिचं मन तुटलं होतं. दुसऱ्या दिवशी सायली गाव सोडून निघून गेली. अर्जुनने तिला थांबवलं नाही, कारण त्याला वाटलं हेच योग्य आहे. पण त्या दिवसानंतर अर्जुनचं आयुष्य रिकामं झालं. तो रोज त्या रस्त्यावर जायचा जिथे ते दोघं भेटायचे. प्रत्येक ठिकाणी त्याला सायलीची आठवण यायची. महिने गेले. एक दिवस अर्जुनला एक पत्र मिळालं. ते सायलीचं होतं. पत्रात लिहिलं होतं, "अर्जुन, मला माहिती आहे तू खोटं बोललास, कारण तुझ्या डोळ्यात मला सगळं दिसलं होतं. प्रेम म्हणजे फक्त हो म्हणणं नसतं. कधीकधी ते नाही म्हणण्यातही असतं. तू मला दूर केलंस, पण मी आजही तुझ्यावर प्रेम करते." अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले. तो लगेच शहरात गेला सायलीला शोधायला. खूप शोधल्यानंतर तो तिला एका कॅफेत भेटला. सायली त्याला पाहून थबकली. अर्जुन तिच्यासमोर आला आणि पहिल्यांदाच मनापासून बोलला, "मी खोटं बोललो होतो, कारण मला भीती वाटली. पण आता नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो." सायलीच्या डोळ्यात अनंत अश्रू आले. ती हसली आणि म्हणाली, "मला माहिती होतं, फक्त तुला सांगायला वेळ लागला." दोघांनी एकमेकांचा हात धरला. त्या क्षणी त्याचं प्रेम पूर्ण झालं नाही, ते सुरू झालं. कारण खरं प्रेम कधी संपत नाही. ते फक्त वेळ घेतं समजायला, व्यक्त व्हायला आणि जपायला.
अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.